बातमी कोल्हापूर जिल्ह्यातून। कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीत दत्त जयंतीनिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे। कडाक्याच्या थंडीतही पहाटेपासूनच मोठ्या संख्येने भाविक दर्शन घेण्यासाठी दत्त मंदिरात आले। दत्त जयंतीनिमित्त दत्त मंदिरात जन्म सोहळा देखील सायंकाळी साजरा होईल। तर राज्यभरात सुंदर अशी सजावट दत्त मंदिरांना करण्यात आलेली आहे आणि सर्वच दत्त मंदिरं पहाटेपासून गजबजलेली आहे। दिगंबरा दिगंबरा असा जयघोष दत्त मंदिरांमध्ये पहाटेपासूनच ऐकू येतोय। आकर्षक विद्युत रोषणाई, फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे। राज्यभरातील दत्त मंदिरांमध्ये हा उत्साह पाहायला मिळतोय। दत्त जयंतीनिमित्त भाविकांची दत्त मंदिरामध्ये ही मांदी आली। तर कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडीत देखील दत्त जयंतीचा हा उत्साह पाहायला मिळतो। राज्यभरातील सर्वच दत्त मंदिरामध्ये हीच गर्दी, भक्तांची मांदियाळी आणि उत्सव पाहायला मिळतोय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अमर पाटील सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। अमर, काय उत्साह आहे नृसिंहवाडीत दत्त जयंतीनिमित्त? प्रणिती, सकाळी पहाटेपासूनच दत्त मंदिरामध्ये गर्दी आहे भाविकांची। तू पाहत असेल तर या ठिकाणी गर्दीनं ओसांडून वाहत आहे दत्त मंदिरामध्ये। हा संध्याकाळी होणारा पाळणा आहे आणि त्या पाळण्याची तयारी आहे। तिथं पूजन होतं, प्रत्येक जण येऊन दर्शन घेत आहे। त्याचबरोबर इथं प्रत्येकाची वेगवेगळी आहे। आपल्यावर बोलणारे गुरुजी आहेत। काय सांगाल गुरुजी की आज दत्त जयंती? सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून काकड आरती चालू, 4 वाजल्यापासून काकड आरती चालू झालेली आहे। काकड आरती चालू झाल्यानंतर दुपारी 12 वाजता महापूजाचा हे होणार आहे आणि दुपारी 3 वाजता पंचामृत पंच चालू होणार आहे आणि 5 वाजता 4 वाजता याचं कीर्तन चालू होणार दत्त जयंतीचं आणि 5 वाजता पाळणा यांना पाळण्यात घालण्यात येईल आणि पाळणा म्हटला जाईल। त्याच्यानंतर हा पाळणा गुरुजींच्या घरी जातो आणि संध्याकाळी पालखी होते 9 वाजता। प्रणिती, संध्याकाळी पालखीनंतर ह्या सोहळ्याची सांगता येईल, परंतु हा सोहळा अतिशय उत्साहात आणि सकाळपासून या भाविकांनी गर्दी केली आहे। नृसिंहवाडी म्हणजे प्रत्येक ठिकाणी भाविक आहेत आणि या ठिकाणी प्रत्येक भाविक आपला मनोभावे आपल्या मागण्या मागत आहे। त्याचबरोबर सर्वजण आपण दर्शन घेत आहोत। जी अमर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।